नमस्कार. लेडी स्पेशलमध्ये मी पूजा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग व खुसखुशीत अशा चकलीच्या भाजणी तयार करणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर हे प्रमाण अतिशय योग्य आहे. याच्या खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात. तर हे जे प्रमाण आहे ते 2 किलोच्या चकलीसाठीचं प्रमाण आहे. पण याचा वापर करून तुम्ही 1 किलो किंवा अर्धा किलोसुद्धा चकलीची भाजणी तयार करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. तर चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तर हा तांदूळ जो आहे तो शक्यतो जुना असावा किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ चकलीच्या भाजणीसाठी वापरू नये. तर हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी नितळून घ्यायचं आहे. तर इथे हा तांदूळ स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेला आहे. तर एका सुती कपड्यावरती आपल्याला हा फॅनखाली सुकवून घ्यायचा 2 ते 3 तास. उन्हामध्ये तांदूळ सुकवायचे नाही आहेत. वरचेवर हात फिरवून हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचे. त्याचबरोबर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ देखील 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाणी नितळून अशी सुती कपड्यावरती सुकायला घातली. ही डाळ आपल्याला 1-2 तास चांगली कडकडीत सुकवून घ्यायची आहे. डाळी आणि तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाहीत, हे सावलीमध्ये सुकवून घ्यायचे. तर आपले तांदूळ व्यवस्थित सुकलेले आहेत तेही आपण गोळा करून घेऊयात. त्याचबरोबर डाळही छान कडकडीत सुकलेली आहे, तीही आपण एका जागेवरती गोळा करून घेऊयात. हे बघा एकदम मस्त अशी सुकली आहे, अजिबात ओलसर नाही आहे, कडकडीत अशी वाळलेली आहे. तर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. आता या कढईमध्ये आपण जे 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत ते सर्व तांदूळ मी कढईमध्ये टाकून घेते. कढई मोठी आहे त्याच्यामुळे तांदूळ 1 किलो बसलेले आहेत. तर तुम्ही 2 बॅचेसमध्येही तांदूळ भाजून घेऊ शकता. तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. अगदी गॅस मंद पण नाही ठेवायचा आणि अगदी मोठाही नाही ठेवायचा. मीडियम गॅसवरती सतत हलवत राहून आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तर आपण चकलीच्या भाजणीसाठी जो तांदूळ निवडतो तो शक्यतो जुना असावा किंवा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ भाजणीसाठी वापरायचा नाही. नाहीतर मग चकल्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होत नाहीत आणि शक्यतो एकदम जुना तांदूळ असेल तर तो वापरला तर चकल्या अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात. तर हे बघा सतत हलवत राहून हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तर तांदूळ भाजत आलेला आहे. हे बघा छान गुलाबी रंगावरती तांदूळ भाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि वासही खूप खमंग सुटलेला आहे. आता हे तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये अर्धा किलो हरभऱ्याची डाळ जी धुवून सुकवून घेतलेली होती आपण, ती डाळही छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ही डाळ सतत हलवत राहून आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि भाजताना जी कढई वापरतो आपण ती शक्यतो जाड बुडाची असावी, म्हणजे आपली जी भाजणी आहे ती लवकर करपणार नाही आणि अशी खमंग भाजली जाईल. तर डाळही भाजली ती काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी पाव किलो उडीद डाळ घेतली आहे. ती उडीद डाळ आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे. सतत हलवत राहून ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची नाही, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर ह्या डाळी बाजारातून जशा आणलेल्या आहेत तसेच घेतलेल्या आहेत. ही डाळ जी आहे ती धुवून वगैरे घेतलेली नाही, फक्त साफ करून घेतलेली आहे. डाळ छान भाजली आहे. आता आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा मस्त गुलाबी रंग आलाय हलकासा, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे. तर ही मूग डाळ ही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची हलक्या गुलाबी रंगावरती. तर ही जी भाजणी आहे ती 2 किलोच्या प्रमाणामध्ये होते किंवा ह्याचं जे पीठ आहे ते 2 किलो इतकं भरतं. तर छान आपली मूग डाळ ही भाजलेली आहे, तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 70 ग्रॅम पोहे घेतलेत. ते पोहेही आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. तर हे अगदी 2 किलो चकलीसाठीच्या भाजणी आहे.
अतिशय योग्य असं प्रमाण आहे आणि याच्या चकल्या खूप छान होतात. पोहे काढून घेतलेत भाजल्यानंतर. त्याचबरोबर 70 ग्रॅम साबुदाणे घेतलेत. हे साबुदाणेही आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचेत. हे बघा, सतत हलवत राहून भाजून घ्यायचेत. छान फुलले की मग ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. तर साबुदाणे छान भाजलेत बघा, अगदी छान असे फुललेत. ते काढून घेऊयात. तर याच्यामध्ये मी 40 ग्रॅम धणे घेतलेत. ते धणेही छान भाजून घेऊयात. धणेही छान भाजले गेलेत, ते आपण काढून घेऊया. त्याचबरोबर 2 मोठे चमचे जिरे घेतलेत. ते जिरेही भाजून घेऊयात. तर मस्त अशी आपली खमंग चकलीसाठी लागणारी भाजणी तयार आहे. छान असे भाजलेले तांदूळ, मस्त गुलाबी रंगावर भाजलेली हरभरा डाळ, त्याचबरोबर उडीद डाळ, साबुदाणे, तूर डाळ, मूग डाळ, पोहे, धणे आणि जिरे तुम्ही कच्चे टाकलेत तरीही चालेल. तर ही सर्व भाजणी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करायची आणि गिरणीमधून दळून आणायची आहे. तर गिरणीमधून दळून आणताना हे पीठ जे आहे ते थोडंसं जाडसर असं दळून आणायचं आहे, म्हणजे चकल्या खूप छान खुसखुशीत आणि होतात आणि अजिबात तेल पकडत नाहीत. तर मस्त अशी आपली चकलीसाठी लागणारी खमंग अशी भाजणी तयार आहे. तर हे 2 किलोसाठी चकलीचं प्रमाण आहे. तर याचाच वापर करून तुम्ही 1 किलोची चकलीसाठीची भाजणी देखील करू शकता. तर त्याच्यासाठी अर्धा किलो तांदूळ, पाव किलो हरभरा डाळ आणि जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या अर्धी हरभरा डाळ आणि त्याच्यापेक्षा अर्धी उडीद डाळ आणि त्याच्यापेक्षा अर्धी मूग डाळ, अशा ह्या डाळींचं प्रमाण घेऊन आपण त्याला भाजणी बनवायची आहे. जर तुम्हाला हवं असेल तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर हे 2 किलोसाठीच्या चकलीचं प्रमाण आहे. जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.